दोन भाऊ रस्त्याने एकदा प्रवास करत होते आणि प्रवास करत असताना दोघात कशावर तरी भांडणं झाली. बऱ्यापैकी समजदार होते, परंतु भांडणं झाल्यानंतर मोठ्या भावाने धाकट्या भावाच्या कानाखाली मारली आणि कानाखाली मारल्यानंतर धाकट्या भावानं समुद्राच्या काठी वाळूवर लिहिलं की आज मला मोठ्या भावानं कानाखाली मारली. आणि काही अंतर गेल्यानंतर समुद्राच्या किनारी तो छोटा भाऊ पाण्यात पुढे गेल्यानंतर बुडायला लागला. मोठा भाऊ धावत गेला आणि त्याला काढलं. त्यावेळी त्या छोट्या भावाने तिथं असलेल्या दगडावर लिहिलं की मला मोठ्या भावानी वाचवलं. त्यावेळी तो मोठा भाऊ विचारतो, मी ज्यावेळी तुला कानाखाली मारली त्यावेळी तू वाळूवर लिहिलं की भावानं मला कानाखाली मारली, आणि ज्यावेळी मी तुला वाचवलं त्यावेळी तू दगडावर लिहिलं की मला माझ्या मोठ्या भावानं वाचवलं. असं कशासाठी? तर भाऊ छोटा सांगतो, अरे ज्यावेळी पाणी येईल ना, ज्यावेळी समुद्राची लाट येईल ना, त्यावेळी मी वाळूवर लिहिलेलं तू मला कानाखाली मारलेलं पुसून जाईल, वाहून जाईल, कुणाच्याही लक्षात राहणार नाही, पण तू वाचवलेलं आयुष्यभर माझ्या लक्षात राहील. तेवढ्यासाठी ते मी त्या दगडावर लिहिलंय. मित्रांनो, आमच्या भावानं आमच्यासाठी काय चांगलं केलंय ना ते लक्षात ठेवा ना.